भंडारा हा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो। येथे मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते। मात्र या धानाची खरेदी जी आहे त्याची लिमिट संपल्यामुळे गेल्या 1.5 महिन्यापासून शेतकऱ्यांना हे धान विकता येत नाहीत आणि ते अडचणीत सापडलेले आहेत। आपण बघू शकतो या परिसरात मोठ्या प्रमाणात धानाचे पोते आपल्याला पाहायला मिळतात। धान खरेदी केंद्र परिसरात अशा प्रकारे खरेदी अभावी जे आहेत 1.5 महिन्यापासून अशा प्रकारे धानाचे बोरे पडलेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी कुठेतरी अडचणीत आलेले आहेत। शेतकऱ्यांना हे धान विकायचे आहेत, मात्र लिमिट संपल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्याकरिता काही शेतकरी आहेत, आपण त्याच्याकडून थेट जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, काय नेमके अडचणी आहे? धान खरेदी आपली रखडली आहे याच्यापासून 1.5 महिन्यापासून धान खरेदी बंद आहे आणि शासनाने लिमिट वाढवून द्यावं, शासन कुठेतरी चुकत आहे। काय वाटतं नेमकं आपल्याला? धान खरेदी जे शासनाने बंद लिमिट अभावी बंद झालेली आहे, तर आपण धान कुठे विकत आहेत? नेमकं किती दर त्याचे मिळत आहेत? आता मार्केटमध्ये विकत आहे 1800 1850 त्यांचा रेट मिळत आहे आणि शासनाने 500 रुपये कमी दराने लोकांना विकावं लागते। शासनाचे दर नेमके किती आहेत आता? 2379। नक्की 2379 रुपये असे शासनाचे दर आहेत। मात्र 1800 1700 अशा रुपयामध्ये त्यांना ते धान विकावे लागते। त्यामुळे शेतकऱ्यांचे खरं पाहायला गेलं तर याच्यात मोठं नुकसान होत आहे। शासनाने याची दखल घेत तात्काळ जे लिमिट आहे ती वाढवून देण्यात यावी व शासकीय खरेदी केंद्रांच्या माध्यमातूनच ही धान खरेदी होऊ द्यावी अशी मागणी आता शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।